येतो? हो. किती दिवसापासून? 9 आठवड्यापासून. जेवण जातं? नाही, जेवण. वेट लॉस झाले? हो. ताप तुम्हाला रात्री घाम वगैरे येतो? हो. ओके. कफ येतो खोकल्यात? कफ आहे. मी काही प्रिस्क्रिप्शन लिहून दिलेलं आहे. आपल्या जो हॉस्पिटल आहे तिथे जाऊन ह्या टेस्ट करून घ्यायच्या. हे प्रिस्क्रिप्शन मध्ये टेस्ट लिहून दिलेले आहेत त्या करून घ्यायच्या. उद्या जाऊन करा, नाही तर आता गेले तरी चालणार आहे. तिथे कोणत्याही प्रकारचे पैसे वगैरे तुम्हाला काही लागणार नाही. सगळ्या टेस्ट फ्री मध्ये होतील. तिथे प्रायव्हेटच्या एक्सरेची चिठ्ठीही दिल्या जाईल तुम्हाला, पण त्याचाही कुठल्याही प्रकारचा शुल्क तुम्हाला तिथं द्यायचा नाहीये. उद्या या तुम्ही. हॅलो, वरून बोलते ऑफिस मधून. काल तुम्ही जे पेशंट रेफर केलं होतं आमच्याकडे सॅम्पल तर त्यांचा स्फोटनचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय आणि दोघांचाही पॉझिटिव्ह आलाय. ओके ओके मॅडम, मी त्यांच्याशी बोलते. ओके मॅडम काल चेकअप करून गेले, काय रिपोर्ट आला? तुम्ही जे काल थुंकीचा नमुना दिला होता खासगी हॉस्पिटलला, तिथून फोन आलेला. ते बोलले की तुमचा टीबीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे. त्यांना 2 आठवड्याच्या वर खोकला. पॉझिटिव्ह? हो, घाबरून जाऊ नका, काही होणार नाही. जसं तुम्ही खाल्ला आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट गोळ्या मिळतील. पेशंटला 6 महिन्याच्या गोळ्या घ्याव्या लागतील. कुठल्याही प्रकारचा तुम्हाला त्याला शुल्क द्यायचा नाही. तसेच तुम्हाला गव्हर्नमेंट कडून आहे ना 500 रुपये आधी होते, आता तुमच्या अकाउंटला 1000 रुपये असतात. तुम्हाला जाणार तेव्हा तिथं तुमचं आधार कार्ड, बँक डिटेल्स सबमिट करायचे आणि ते तिथं डॉट सेंटरला जाऊन व्हिजिट करायची. ते तुम्हाला 6 महिन्याचे टॅबलेट देणार. मॅडम एक क्वेश्चन विचारू का? हा विचारा. टीबीमुळे सगळ्यांना इन्फेक्शन होतं का घरामध्ये? नाही, टीबीमुळे इन्फेक्शन कधी जेव्हा तुमचा पेशंट खोकलला, ते टीबी हवेद्वारे स्प्रेड होतं. ते ज्याची इम्युनिटी कमी असेल त्याला जास्त करून लवकर टीबी होतो. असं सगळ्यांना नाही होत. जरी आपण एक हे करतो, टीबी पॉझिटिव्ह पेशंटच्या घरातल्या सगळ्या लोकांची टेस्ट पण करून घेतो आपण. जर पेशंट पॉझिटिव्ह असेल तर आपल्याकडे हॉस्पिटलला साईट टेस्ट म्हणून टेस्ट केली जाते कॉन्टॅक्ट पर्सनची. ती टेस्ट केल्यानंतर मॉन्टॅक्स टेस्ट माहिती असेल ना तुम्हाला, आधी मॉन्टॅक्स टेस्ट करायची, तशी आपल्याकडे साईट टेस्ट पण केली जाते. ती टेस्ट तुम्ही आता उद्या डॉट सेंटरला जाणार तर घेऊन घ्या. तुमच्या घरातले जितके कॉन्टॅक्ट पर्सन असतील त्यांना घेऊन ती टेस्ट घेऊन जा, ती टेस्ट करा. ती टेस्ट जर पॉझिटिव्ह आली तर आपण टीपीटी नावाची ट्रीटमेंट पेशंटला चालू करतो. त्याच्या गोळ्या औषध तुम्हीच देता? हो, ती डॉट सेंटरला टीपीटी पण भेटून जाईल तुम्हाला आणि पेशंटसाठी 6 महिन्याच्या गोळ्याही भेटतील. मॅडम तुम्ही 1000 रुपये देणार आहे, दर महिन्याला देणार आहे का? हो, तुमचे 6 महिन्याची ट्रीटमेंट चालू आहे. तुम्हाला 6 महिने तुमच्या अकाउंटला 1000 रुपये क्रेडिट होतील. ते 1000 रुपये सरकार तुम्हाला पेशंटसाठी संतुलित आहारासाठी ते दिल्या जातात. म्हणून तुम्ही त्याप्रमाणे आहार घ्यायचा. ते तुमच्या आहारासाठीच सरकार तुम्हाला तुमच्या बँक अकाउंटला 1000 रुपये देतात दर महिन्याला. आहारामध्ये काय खाणं आहे? आहारामध्ये तुम्ही चिकन, अंडी, त्याच्यानंतर पालेभाज्या वगैरे घेऊ शकता. पण सध्या 1 महिना तुम्ही आंबट वगैरे खाऊ नका. ही औषधी घ्या. थांबा. टीबी पासून वाचण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला केअर, त्याच्यानंतर संतुलित आहार, त्याच्यानंतर सरकारकडून आर्थिक मदत आणि हा 6 महिन्याचा आपला टाइम. तुमच्या भागात या कुठेही तुम्हाला 2 आठवड्याच्या वर खोकला असलेलं पेशंट आढळलं किंवा ताप असलेलं, भूक मंदवणे, वेट लॉस होणे असं कोणतंही पेशंट आढळलं तर त्याला त्वरित उपचारासाठी पाठवणे. आपल्याकडे सगळ्या सुविधा. वी कॅन एंड टीबी.